केदार शिंदेचा चित्रपट म्हटला की एक तरी असं गाणं असतं जे लोकांच्या बराच वेळ लक्षात राहील। अगं बाई अरेज्जाचं छमछम करता असो किंवा जत्रा मधलं कोंबडी पळाली असो किंवा सध्याचं खो खो मधलं लाईफ इज खो खो असो, प्रत्येक गाणी लोकांच्या लक्षात राहिली। आणि आता त्याच्या श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटातही एक असंच गाणं असेल जे तुमच्या कायमचं लक्षात राहील। वैशाली सामंतने कंपोज केलेलं हे गाणं सोनू निगमने गायलंय आणि हे गाणं अगदी बॉलिवूड धाटणीचं झालंय ही गोष्ट केदार आणि वैशाली दोघंही मान्य करतायत। या सिनेमाचं मॅचिंग हे गाणं प्रत्येक लग्नामध्ये वाजेल, कारण यार मॅचिंग नवरा पाहिजे, तर ते कसं आहे प्रत्येक नवरीला वाटत राहणार ना, त्यामुळे मुलीकडच्या घरामध्ये ते जोरात वाजेल। मोहन नावाचं जे कॅरेक्टर आहे हे 2013 साली तो जवळजवळ एक 18-20 वर्षाचा आहे। सो त्याच्या ज्या कल्पना आणि त्याच्या ज्या सगळ्या थिंकिंग लेवल असेल ती आजची असेल ना बॉलिवूडची। त्याचा आवडता हिरो शाहरुख खानच असेल, जसा अण्णांचा श्रीमंत दामोदर पंतांचा आणखीन कोणतरी वेगळा असू शकेल। तर हा फरक असतो कॅरेक्टर्समधला, तोच दिसेल। सोनू निगम यांनी गायलंय मॅचिंग नवरा, जे आत्ता विजयजी म्हणाले की त्यांना खूप आवडतंय। मला खूप आनंद झाला ऐकून की त्यांनी एवढ्या सगळ्या ह्याच्यात माझ्या गाण्याबद्दल बोलले। ते मी जिथे जिथे माझ्या शोजमध्ये हे गाणं ऑलरेडी गायला लागले तिथे मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे। सो आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स की जेव्हा हे गाणं रिलीज होईल पडद्यावर ते लोकांना दर्शकांना आवडेल। शेरवानी बॉलिवूडचा डान्स, तोही मोठ्या आलिशान बंगल्यात, अगदी बॉलिवूड स्टाईलचं लग्न, त्यामुळे हे गाणं तुमच्या लक्षात राहील हे नक्की। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत। नमस्कार, मी भरत जाधव आणि तुम्ही पाहत आहात राजश्री मराठी।